बॉस मराठी सीझन 6 बिग बॉस मराठी सीझन 6 क्लोजिंग वोटिंग ट्रेंड्स काय म्हणताय? कोण आहे बॉटमला? कोण आज घराबाहेर जायची शक्यता आहे? तसं तर रात्री मी सांगेन, जशी माझ्याकडे बातमी येईल तसं मी तुम्हाला कळवेलच की कोण घराबाहेर गेले. पण 7 लोक नॉमिनेटेड आहे. आणि कोणाचा म्हणजे यामधनं कोणाचा पत्ता कटेल हे तर मी तुम्हाला सांगतेच, आणि कोणाचा नाही कटणार नाही हे पण सांगते तुम्हाला मी. तर नंबर 7 पासून सुरुवात करूया. रेवा कौरासेचा गेम काही दिसत नाही, दीपालीच्या मागेच दिसतोय. तर आज आपण पण रेवाचे 2-2 प्रोमो आले एक सोडून, ज्यामध्ये रेवाच्या मागे राखी लागली आणि राखी फुल पंगे घेते रेवाशी. रेवा आणि राखीचं एक कडाक्याचं भांडण समोर आलेलं आहे, त्यात धक्कामुक्की पण झालेली आहे. आणि अजून एक प्रोमो कटला आहे ज्यामध्ये दीपाली रेवा यांच्याबद्दल ती बोलत असते राखी. म्हणजे हे यांचं जे नाही यांचे भांडणं दिसते आपल्याला. म्हणजे रेवा जे ना, रेवाचं थोडंसं इथे दिसतंय आपल्याला. राखी रेवा राखी रेवा दीपाली आणि तन्वी. तर यांच्यामध्ये ना जे बिनसतं आहे ते म्हणजे आपण जर बघायला गेलं तर 2-2 प्रोमो कटले एक सोडून रेवाचे. तर रेवा घराबाहेर जाईल का? आता मला थोडा डाऊट यायला लागला आहे, कारण कालपर्यंत मी म्हणत होती का रेवा बाहेर जाईल. आजही मी म्हणते रेवा बाहेर जाईल. मेकर्स काहीही करू शकता, मेकर्सचा काही भरोसा नाही. रेवा मे बी नेक्स्ट वीकमध्ये बाहेर जाऊ शकते, असं होऊ शकतं. किंवा मग नेक्स्ट वीकमध्ये त्याच्या डबल एविक्शनमध्ये ती पुढच्या 1-2 वीकमध्ये जाईल रेवा. 19 एप्रिलला यार मला कळतं आहे फिनाले. सो लेट सी कधी फिनाले त्याच्याबद्दल मी सांगेल तुम्हाला कन्फर्म डेट. रेवा नंबर 7वर, तर नंबर 6वर आहे दीपाली मेकर्सची फेवरेट आहे, जाणार नाही. सध्या दीपाली बरोबर बसून रेवा जे आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं रेवा आता काटामध्ये, आणि काटाचे 4 लोक जात नव्हते घरापासून, म्हणजे घरातनं अजूनपर्यंत गेलेले नाही आणि अजूनही जायची शक्यता बिलकुलच नाही आहे. आणि म्हणजे मेकर्सचे फेवरेट येते. तर आता रेवा काटामध्ये, तर रेवा जायची शक्यता का माहिती का बरं मला कमी वाटते, पण जाऊ पण शकते. कारण बिग बॉसच्या मनावर आहे भाई, त्यांनी टॉप क्लासचे लोक काढले होते. 1 नंबरला रोशन भजनकर फोकस्ड इंडियन होता, त्यांचं एविक्शन झालं होतं. आपले सगळे ते प्रेडिक्शन ते खोटे ठरले होते, त्याच्यामुळं मग सांगूच नाही शकत. पण रेवा काटामध्ये, तर तिला आता याचा फायदा होईल का? 2-2 प्रोमो आले, मला थोडा डाऊट आहे मग रेवा घराबाहेर जाते की नाही. इकडं दीपाली नंबर 6वर आहे. दीपाली तर नाही जाणार, मला असं वाटतं, बेकरची फेवरेट आहे. नंबर 5वर आहे सागर कारंडेची जायची थोडी शक्यता वाटते मला. नंतर नंबर 4वर आहे संकेत पाठकचा गेम स्ट्रॉंग चालू आहे सध्या, तो तर नाही जाणार, त्याला अजून नाही काढत बिग बॉस. तर फिनालेच्या आधी एविक्ट करतील, तर टॉप 5पर्यंत नेलं तरी काही हरकत नाही. स्ट्रॉंग कंटेस्टंट येतो. नंतर नंबर 3वर आहे प्रभू शेळकेची फॅमिली आली यार, लोक कनेक्ट झाले आणि प्रभूला जबरदस्त वोटिंग होती यार. नंबर 3वर प्रभू आहे. आणि नंबर 2वर आहे अनुश्री मानेचा एक पंगा आपल्याला काल बघायला मिळाला. विशालला तिने एक्सपोज केलेलं आहे की त्याच्या अंगावर आलं का मग तो काय म्हणता मैदान सोडून पळून जात होतं. आता यार बघूया काय होतं काही नाही. आणि रितेश सर आता विशालला परत पट्ट्यात घेतील का काय वाटतं? विशालची परत कान उघडणी मला वाटतं व्हायची शक्यता आहे. मी रितेश सरांचे मुद्दे थोड्या वेळातच मांडणार आहे. आता नॉमिनेशनबद्दल बोलून घेऊया आपण. तर नंबर 2वर अनुश्री, आणि नंबर 1 राकेश, ज्याचा काहीच गेम नाही आहे, काहीही गेम नाही आहे सिरियसली. ही म्हणजे काय यार, फॅन बेसवर येतो इथे, फक्त फॅन्स आणि मोठं नाव, बस दॅट्स इट. नथिंग मोर. मला तर काही वाटत नाही याच्यापेक्षा जास्त त्याचा गेम काही दिसत नाही. नंबर 7वर रेवा, नंबर 6वर दीपाली, नंबर 5वर सागर. ह्या 3पैकीच कोणीतरी जाईल असं मला का माहिती का बरं वाटतं की प्रभूचं एविक्शन करतील हे. शॉकिंगली सांगताच येत नाही मेकर्स. पण मी तुम्हाला कोण जाणार नाही याच्याबद्दल सांगते. राकेश जाणार नाही, अनुश्री जाणार नाही, आणि संकेत पाठकसुद्धा जायची शक्यता कमी आहे. दीपालीसुद्धा मेकर्सची फेवरेट आहे, दीपालीची पण शक्यता कमी. मग रेवा, सागर, प्रभू यांच्यापैकी कोणी जाईल का शॉक देता मेकर्स आपल्याला दीपालीला एविक्ट करून? पण मला नाही वाटत तसं. तर रेवा, प्रभू किंवा सागर, मला रेवा सागरमध्येच थोडंसं वाटतं. तुम्हाला काय वाटतं मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. पण या तिघांपैकी कोणी जाईल एवढं नक्की. रेवा, सागर आणि प्रभूपैकी कोणाचं एविक्शन होऊ शकतं. दीपालीची पण गॅरंटी घेत नाही मी. म्हणजे मेकरची फेवरेट आहे, पण आता फिनाले आलं ना जवळ, किती ते हे करणार तिला, कुठपर्यंत घेऊन जाणार आहे बघूया आता. फिनालेपर्यंत ओढत नेता की नाही. सो मला असं वाटतं रेवा, सागर, प्रभू
किंवा दीपाली यांच्यापैकी कोणी एविक्ट होईल. आणि रेवाची शक्यता थोडी जास्त आहे, सागर पण वाटतो आहे. सो तुम्हाला काय वाटतं मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. हे होतं क्लोजिंग वोटिंग ट्रेंड्स गाई, क्लोजिंग वोटिंग ट्रेंड्स होतं. सो तुमचं यावर काय म्हणणं आहे, कोण एविक्ट होईल या वीकमध्ये मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. रेवाचे 2-2 प्रोमो आले यार, थोडा डाऊट येतो आहे आता मला. सागरचं एविक्शन होईल का की प्रभूचं. सो लेट्स सी. काय मी रात्री सांगेलच तुम्हाला कोण गेले, तुम्ही पण थोडे कन्फ्यूज्ड असाल मला माहिती. सो लेट्स सी. आणि लवकरच मी ना भाऊंचे मुद्दे घेऊन येते. कोणते असतील भाऊंचे मुद्दे लवकरच आणते. आणि तुमच्या मते कोण एविक्ट व्हायला पाहिजे, कोणाचा गेम नाही आहे घरात ते मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. माझ्या मते विचाराल तर दीपालीचा गेम नाही आहे, रेवाचा गेम नाही आहे, सागरचा पण इतका काही खास गेम नाही आहे. त्याची फॅमिली काल मस्त होती, बाकी काही विषय नाही. प्रभूचा पण गेम नाही, तन्वीच्या मागेच गेम आहे. तर तुमचं यावर काय म्हणणं आहे मला सांगा कमेंट सेक्शन. राकेशचा पण गेम नाही, पण राकेशला ठेवतील एवढं पण मी सांगते. तर तुमचं यावर काय म्हणणं आहे मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.